इयत्ता 10वीच्या विजन 40+ व्याख्यानमालेत पुन्हा आपले सहर्ष स्वागत. वेगवेगळे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन मी येत आहे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ जे तुमच्यासमोर येणार आहेत त्याचे मेसेज मिळवा. तर आज आपण पुन्हा अंकगणिती क्रमाच्या पुढील भागासाठी चर्चा करत आहोत. तर बघा, an बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d ह्या anच्या सूत्रावरील काही गणितं आपण पाहूया. लक्षात ठेवा, 2 मार्कासाठी अशा प्रकारचं एक गणित येतं. तर प्रश्न बघा, 3, 7, 11, 15 इत्यादीचे 21वे पद काढा. आता इथं 3 हे पहिले पद आहे आणि 7मधून 3 वजा केलं तर आपल्याला डी मिळतं आणि म्हणून आपण याची उकल अशा पद्धतीने काढू शकतो. बघा, तर दिलेलं काय काय आहे ते लिहूया. ए बरोबर 3 आहे, डी बरोबर a2 - 7, 7 वजा 3 बरोबर 4 आपल्याला मिळतो. आणि मग नंतर एनची किंमत आहे ती 21 आहे. सूत्र लिहूया. an बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले डी. आता इथं ए एन आणि डीची किंमत आपण ठेवूया. आपल्याला मिळतं a21 बरोबर 3 अधिक 21 वजा 1 गुणिले 4. सरळ रूप देऊया. उजव्या बाजूला आपल्याला मिळते बघा, 3 अधिक 21 वजा 1 20, 20 गुणिले 4 बरोबर 80, 3 अधिक 80 बरोबर 83 मिळतं आणि म्हणूनच याचे 21वे पद जे आहे ते 83 आहे. तर हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने कसा विचारला जाऊ शकतो बघा. ए बरोबर 3 आणि डी बरोबर 4 असणाऱ्या अंकगणिती क्रमाचे 21वे पद लिहा. तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न डायरेक्टच त्याने एची किंमत दिलेली आहे. आपण या प्रश्नामध्ये चर्चा करते एची किंमत ओळखलेली आहे आणि डीची किंमत काढलेली आहे. परंतु ह्या जो बदलून आपण प्रश्न तयार केलेला आहे याच्यामध्ये ए आणि डी डायरेक्ट दिलेले आहे, ते काढायची गरज नाही. आपण हा प्रश्न सहज आपण सोडवू शकतो. पुढे जाऊया. अंकगणिती मध्याचे सूत्र जे आहे तेही महत्त्वाचे आहे. तर काय आहे अंकगणिती मध्याचे सूत्र? ए बी सी हा जर ए पी असेल तर बी बरोबर ए अधिक सी छेद 2. या ठिकाणी बघा, बीला ए आणि सीचा अंकगणिती मध्य किंवा एम असं म्हणतात. तर ह्याच्यावरचा हा प्रश्न अशा पद्धतीनं आपण चर्चेत घेतला आहे बघा. जर 2x26 हा अंकगणिती क्रम असेल तर xची किंमत बहुपर्यायी प्रश्न a13, b14, c24, d23. अंकगणिती मध्याचे सूत्र वापरा आणि ह्याचं उत्तर तुम्ही मिळवू शकता. अंकगणिती मध्याचे सूत्र तुम्हाला माहीत आहे, बी बरोबर ए अधिक सी छेद 2. म्हणजेच आता या ठिकाणी बीची किंमत आहे एक्स, एची किंमत आहे 2 आणि सीची किंमत आहे 26. त्या किमती आपण ठेवूया आणि त्याच्यानंतर 26 अधिक 2 28, 28/2 होते आणि 28/2ची किंमत आहे 14. म्हणजे या ठिकाणी उत्तर जे आहे ते बी 14 हे उत्तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी काही प्रश्नावरती चर्चा केलेली आहे. लहान लहान व्हिडिओ एवढ्यासाठी सोडत आहे की तुम्ही ते व्यवस्थित पाहावेत, अभ्यास करावेत. पुढील व्हिडिओसाठी तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद.